ओ भाई, हा डायरेक्ट खाली गेलाय दरीमध्ये. सो अशक्य अशा सुंदर आलो. नमस्कार पब्लिक, कसे आहे सगळे. तर आज आपण आलोय आज इकोले व्हॅली या ठिकाणी. तर इकोले व्हॅलीला येण्यासाठी आपल्याला लोणावळ्यापासून यावं लागतंय. आता लोकेशन कुठे तुम्ही ते डायरेक्ट लोकेशन टाकून या ठिकाणी येऊ शकता. आता आपण बाईक वगैरे पार्किंग केली आणि आपण चाललो आता इकोले व्हॅलीला. आपले मित्र या ठिकाणी. सो या ठिकाणी आल्यानंतर पहिला प्रश्न असा की या ठिकाणी गाड्या वगैरे मागच्या गेल्या आय थिंक 12 फेब्रुवारीला का 11 फेब्रुवारीला या ठिकाणी गाड्या वगैरे पेटवून दिल्या होत्या. तर आम्ही गाड्या वगैरे सेफ लावल्या आता या ठिकाणी त्याच लोकेशनला. बाकी बघूया, चला पुढे चाललंय. बाकी मित्र जे आता बिस्किट खायचं काम चालू केलं यांनी. ओके, तो चलो. अजून एक पब्लिक मागं आलेली आहे, तर चालूया. चला येऊ. तर अशा प्रकारची ट्रेकिंग आहे. सगळ्यात आधी खाली जावं लागतं व्हॅलीला जाण्यासाठी. इथे खाली जाणं गरजेचं आहे. आम्ही आता खाली चाललोय. बाकी अभिषेक शेठ पुढे आहे, बाकी आपले मित्र इकडं. ओके, राम 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 राम. आता यू गँग चाललेली आहे, रामकृष्ण हरी गँग. सो अशा प्रकारची ट्रेकिंग करून या ठिकाणी जावं लागतंय. ट्रेकिंग थोडी करसळ आहे, कसं काय म्हणता येईल, ट्रेकिंग थोडी अवघड आहे. आधी काय. सो अशा प्रकारची ट्रेकिंग करून या ठिकाणं खाली जायचं दरीमध्ये. जर तुम्ही पावसाळ्यात या ठिकाणी येत असाल तर मला तर वाटतंय तुम्ही या ठिकाणी नच येऊच नका. कारण अशा प्रकारे पाणी जर वरून चालत असेल तर दगड कोसळणार सगळी गोष्टी होत असतात. आता तुम्हाला सांगण्याची गरज नाही का हो, हे तुम्हाला सांगायची गरज नाही आहे. तर तुम्ही या ठिकाणी ज्यावेळेस पाऊस नसेल ओके त्यावेळेस या ठिकाणी येऊ शकता. बघूया आपण खाली जाऊन काय विषय. ऐसे ट्रैकिंग करके हम जा रहे हैं. मराठी बोला. काय विषय नाही, आपला ब्लॉग मराठी. यस. असं करत आम्ही पुढे जात होतो. वारा येत होता, फोटो काढत होतो. ॲबिजच वर्ड नाही यूज करत, ॲबिजच वर्ड. शिवाय देत होतो. जर तू म्हणतो ते पावसाळ्यात हे होत होतं माझ्या लोक आले कस पावसाळ्यात तिथं पाणी असतं ना. येते कस पावसाळ्यात पावसाळ्यात कसे आले ते एंट्रन्स तेच तर. तो कसा आलता ते म्हणतो. तो कसा आला इथे. चुकून आलता रे. पुरी सोबत आला वरून पुरीची व्हिडिओ काढायला. अरे त्याला दुसरा रस्ता माहित असेल. हिडन वॉटरफॉल हिडन वॉटरफॉल. सो या ठिकाणी वॉटरफॉल दिसतोय, या ठिकाणी पण जाऊ शकतो. बाळूमामाच्या नावानं चांगलं आई एक विराच. घ्यायचा का तुला. तर भाऊ इथं आलोय आणि इथं चाललाय ब्लॉग बनवायचं काम आपल्यासारखंच. तर चला. तर या ठिकाणी काही युट्यूबर पण आलेत, आपण बघूया त्यांच्याशी चर्चा करूया काय ते. आणि त्यांचं तर इथं ब्लॉगिंग बनवायचं काम चाललंय, शूटिंग. मला त्यांच्याकडून ना व्हिडिओ घ्यायचा, ड्रोन शूट. ड्रोनची एंट्री. चाल दमानी. त्या दोरीने आहे का तिथे दिसते पण ती चांगली असेल का. दोरीना खाली खाली.
आपण ही दोरी पकडून पकडून जाणार आहे. आता माझ्याकडे आता अंडा पण मी का घेतलाय मला माहित नाही, पण ठेवलाय. चला मी नेणार याला शेवटपर्यंत. ए मला नाही न्यायचा. खतरनाक. हो पोचलोय शेवटी. मित्रांनो, या जागेला लोटस वॉटरफॉल तसेच भोरंबी वॉटरफॉल पॉन्ड या नावाने देखील ओळखले जाते. लोटस वॉटरफॉल किंवा भोरंबी वॉटरफॉल हा ट्रेक एक अतिशय रोमांचक आणि साहसी प्रवास आहे. ट्रेक हा जवळपास 1 तास लागू शकतो. ट्रेक शक्यतो हिवाळ्यात किंवा उन्हाळ्याच्या दिवसात करावा. जर आपल्याला पोहता येत असेल तरच या जागेत उतरावे, अन्यथा आपण येतेवेळी ट्यूब किंवा लाईफ जॅकेट सोबत घेऊन येऊ शकता. सो गाईज लिटरली जेव्हा सकाळी आलेलो तेव्हा खूप कमी बाईक्स होत्या, म्हणजे नव्हत्याच, एक पण बाईक नव्हती. इथे एकच बाईक होती, ती कुणाची होती माहीत नाही. पण आम्ही जेव्हा खाली गेलो तेव्हा एक पण कोणी पण पर्सन त्या खाली नव्हता. इकोले व्हॅलीमध्ये आम्ही 5 जणच होतो. आणि आत्ता जेव्हा 12:30-1 वाजला जवळपास, आणि पलीकडे पण पार्किंग आहे, तर तिथे पण बाईक्स आहे बहुत साऱ्या. आम्ही जेव्हा आलो तेव्हा फक्त एक कार होती. ओके मित्रांनो, तुम्हाला जर हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला करा लाईक, चॅनल आपले सबस्क्राईब करा. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.